नमस्कार, सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी साबुदाण्याची खिचडी। रोजचीच आपल्याला भरपूर कामं असतात आणि त्यात उपवास म्हणला की कामं जास्त झाले की आपल्याला लवकर अशी भूक लागते आणि मग आपण पटकन असं काहीतरी व्हावं असा विचार करतो। मी तरी अशी पटकन होणारी साबुदाण्याची खिचडी बनवते। तुम्हीही या प्रकारे नक्की बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा। एकदम झटपट अशी होणारी साबुदाण्याची खिचडी आहे। नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण बनवून घेऊया झटपट अशी होणारी साबुदाण्याची खिचडी। साबुदाणा खिचडी करण्यासाठी आपण साबुदाणा तर भिजवून ठेवलेलाच असतो। आता आपण एक कढई गरम करून घेणार आहोत। त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतले आहे। तेल गरम झाले की इथं मी 2 मोठ्या साईजचे बटाटे कट करून घेतलेले आहे ते टाकून घेते आणि त्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे। बटाटे आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे। बटाट्यामध्ये थोडेसे मीठ आपण टाकून घेणार आहोत म्हणजे बटाटे खाताना छान चव लागते। आता आपण बटाटे शिजवण्यासाठी त्याला झाकून ठेवणार आहोत आणि 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 2-3 मिनिटाच्या नंतर आपण झाकण काढून घेऊया आणि बटाट्याला पाहून घेऊया आपले बटाटे छान शिजल्या जातात। आपण इथे पटकन होणारी साबुदाण्याची खिचडी बनवत आहोत त्यामुळे बटाटे पहिल्यांदा उकडून घेतलेले नव्हते। तेलामध्येच आपण त्याला फ्राय करून घेतले आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। शेंगदाणे इथं भाजून घेतलेले आहे आणि त्याचा जाडसर कूट केलेला आहे। असा शेंगदाण्याचा कूट मी बनवूनच भरणीमध्ये ठेवते म्हणजे घाई गडबडीत आपण त्याला वापरून घेऊ शकतो। आता यामध्ये आपण तिखट टाकून घेणार आहोत। इथं मी 2 चमचे लाल मिरचीची पावडर टाकली आहे। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथं तिखट टाकून घ्या आणि त्याला छान आपण परतवून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 2 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला होता। हा मी रात्री भिजवून घेतलेला आहे। तो छान भिजलेला आहे। तो साबुदाणा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व साबुदाणा टाकून झाला की त्याला आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशा सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। इथं आपण 1.5 चमचा मीठ टाकून घेतले आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या। आता आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवले की 3-4 मिनिटं आपण साबुदाणा छान शिजवून घेणार आहोत। 3-4 मिनिटाच्या नंतर आपण झाकण काढून घेऊया। आपला साबुदाणा छान तयार झालेला आहे। याला आपण परत छान मिक्स करून घेणार आहोत। तुम्हीही या प्रकारे साबुदाण्याची पटकन होणारी अशी खिचडी नक्की करा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।